नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. साडी सुंदर दिसते, परंतु योग्य कापड निवडलं नाही तर घालायला त्रास होऊ शकतो. आज मी तुम्हाला साडीच्या वेगवेगळ्या कापडाबद्दल सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ही कॉटनची साडी आहे. ही तर सर्वच प्रकारांमध्ये साडी मोडते. साडी जवळून पहा, किती छान प्रकारची साडी आहे. पातळ जरी असली तरी हा कॉटन असल्यामुळे कपडा मऊ असतो आणि आपल्याला कोणत्याही कार्यक्रमांसाठी किंवा रोज वापरण्यासाठी ही साडी सर्वात चांगली आणि दिसायलाही खूप छान वाटते. कॉटन प्रत्येकच गोष्टींमध्ये छान बसते, कारण ही घरीही वापरता येते. आपल्याला ऑफिससाठी वापरायची असेल किंवा आपण बाहेर कुठे जाणार असेल तरी ही साडी सगळ्यात छान आहे. आणि मेन म्हणजे ही साडी उन्हाळ्यात खूपच उपयोगी होते, कारण या साडीत पटकन घाम शोषला जातो. तसं ही साडी वापरल्यानंतर आपल्याला इस्त्रीही करावी लागते, पण ही साडी वापरण्यासाठी खरंच खूप छान आहे. ह्या साडीचं कसं असतं, ही साडी दिसायलाही तेवढीच छान असते, परंतु काळजीही तेवढीच घ्यावी लागते. या सिल्कच्या साड्यांचं याच गोष्टी जास्त काळजी घ्यावी लागते. पण कोणत्याही लग्नात म्हणा किंवा सणासुदीला वापरू शकतो, कारण अशा साड्या लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात छान वाटतात. तेही कोणते कार्यक्रम आहेत ते ठरवून आपण अशा सिल्कच्या छान काटाच्या आणि उठून दिसणाऱ्या एकदम गडद कलरच्या साड्या वापरू शकतो, कारण ह्या साड्या खरंच लग्नामध्ये आणि सणासुदीच्या दिवसात खूप छान दिसतात आणि आपल्याला वेगळाच लुक देऊन जातात. ही साडी घेताना आपण जर एखाद्या कार्यक्रमासाठी जाणार असू तर नक्कीच विचार, कापड कसं घसरतं आणि आपल्याला दिवसभर ही साडी घालून व्यवस्थित कामही करता येत नाही. त्यामुळे ही साडी आपल्याला रोजच्या वापरासाठी कधीच घेता येत नाही. कापडही तसंच असतं या साडीचं, त्यामुळं आपण ही साडी रोज वापरू शकत नाही. ह्या साड्यांची आपल्याला जास्त काळजीही घ्यावी लागते, कारण या सिल्कच्या साड्या आपण खास कार्यक्रमांसाठीच वापरतो. त्यामुळं आपण ह्या जास्त दिवस ठेवूनही देतो, त्यामुळे या धुतानाही यांची काळजी घ्यावी लागते आणि आपण कपाटात ठेवून देतानाही जास्त काळजी घ्यावी लागते. ही आहे जॉर्जेटची साडी. ही साडी खरंच रोजच्या वापरासाठी खूप छान आहे. आणि ही आहे शिफॉनची साडी. दोन्ही साड्या सेमच वाटतात, परंतु दोन्हींमध्ये खूप फरक आहे. आपल्याला दिसताना असं वाटतं की दोन्ही साड्या सेमच आहेत, परंतु तसं नाही. दोन्ही साड्यांमध्ये फरक आहे. दिसताना जरी ह्या दोन्ही साड्या सेम दिसत असल्या तरी जॉर्जेटची साडी थोडी खरबडीत असते, परंतु नेसायला आणि रोजच्या वापरासाठी खरंच खूप छान असते. कारण आपण ही साडी कशीही धुवू शकतो आणि एकदम व्यवस्थित वापरूही शकतो आणि त्यातून आपलं दिवसभराचं घरकाम करूही शकतो. त्यामुळे ही साडी आपण रोजच्या वापरासाठी नक्कीच घेऊ शकतो. अगदी हलकी आणि सगळ्याच कामाला व्यवस्थित अशी ही साडी अगदी मऊ आहे. यात अनेक प्रकारही असतात शिफॉन साड्यांमध्ये, पण ही साडी खरंच खूप मऊ असते आणि वाहती असते. घातल्यानंतर असा वेगळाच लुक वाटतो ही साडी. आणि ही साडी ही आपण रोज साड्या वापरत असतो तर रोजच्या वापरासाठी चांगली आहे. त्यामुळं साडी निवडताना फक्त रंग पाहू नका, तर ती आपण कोणत्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्या वेळेसाठी घेणार आहोत याकडे जास्त लक्ष द्या. कारण आपण ही साडी दुकानात गेल्यानंतर दिसली की फक्त कलर बघतो आणि ती साडी घेतो, तर असं कधीच करायचं नाही. आपल्याला फक्त कोणत्या कार्यक्रमासाठी कोणत्या वेळेसाठी ही साडी निवडायची आहे, तर त्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतात. साडी खरेदी करायला जाण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारचं कापड निवडायचं आहे, कार्यक्रमासाठी घेणार आहोत हा सगळ्यात पहिल्यांदा विचार करा. त्यानंतर कापड निवडा, तो कोणत्या वातावरणात आहे यावरती त्या साडीचं कापड निवडा. आणि रोजच्या वापरासाठी जॉर्जेट आणि शिफॉन साडी सर्वात चांगली. आणि साडी खरेदी करायला गेला ना की पहिल्यांदा ती साडी आपण हातात घ्यायची. ती साडी कशी आहे, तिचं कापड कोणतं आहे, फक्त रंग न बघता ती साडी जवळून जेवढी जास्त आपण बघू तेवढं आपल्याला त्या साडीबद्दल जास्त कळतं आणि त्यामुळं आपण घेतलेली साडी असं आपल्याला वाटत नाही की तो विचार आपण केलेला आता मला ही साडी नेसू वाटत नाहीये. तर या गोष्टींचा नक्कीच विचार करा साडी घेताना. तुम्हाला याचा फायदाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा.
अशाच साडी टिप्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका साडीच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.